तर आमच्या इथे की नाही जांबाचं झाड आहे, सीताफळाचं झाड आहे, बदामीचं झाड आहे, आणखी खूप सारे झाडं आहेत. तर मी जेव्हा इकडे येऊन बघितलं, जांब म्हणजे पेरू, ज्याला आपण गावासुद्धा म्हणतो. तर मी जेव्हा पेरूच्या झाडाकडे येऊन बघितलं, तर इथे खूप सारे पेरू पडलेले होते आणि काही पेरू झाडालाच लागलेले होते, पण ते मात्र खाल्लेले होते. तर हे कशामुळे झालं? काल हवा धून आली होती, थोडा वारा असल्यामुळे झाडाचे जे लागलेले पेरू होते, ते खाली पडले आणि काही पेरू ते माकडाने खाऊन फेकलेले होते. तर मी शोधाशोध केली आणि फायनली मला काही पेरू मिळाले, जे की चांगले होते, पण ते सुद्धा खाल्लेले होते. तर मग मी इकडे-तिकडे बघून खूप सारे पेरू मला मिळाले, पण वरती असल्यामुळे काही माझा हात जात नव्हता. तर मग मी घेतलं आपला काय म्हणतात शेकोटी घेतली आणि मग मी त्याच्या मदतीने जाम तोडला, म्हणजेच की पेरू तोडला. आणि या पेरूला तुम्ही पाहून बघू शकता की किती फ्रेश आणि किती चांगला असेल हा. तर हा तर खूप गोड होता आणि बाकीचे जे फळं होते ते सुद्धा गोड असणार, पण ते खाली पडलेले आहेत. आणि तुम्हाला कसं वाटलं?